कॉमर्स केल्यावर 6 आकड्यांचा पगार मिळतो, हे खरं आहे का? आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलाला मुलीला काय आवडतं त्याच्यानुसार जाणं, नाहीतर त्याला आवडतोय बिझनेस करायला पण त्याला 95% मिळालेत म्हणून जबरदस्तीने सायन्सला गेलाय, तर मला वाटतं जास्त मार्क मिळवणं हे त्यांनी केलेलं पाप आहे असं ते होऊन जातं. कॉमर्सला अजूनही इंजिनिअरिंग किंवा इन जनरल सायन्स पेक्षा कमी का लेखलं जात आहे? कॉमर्सची ताकद अजून लोकांपर्यंत पोहोचली नाही. रात्र आहे पण ती कधीतरी सकाळ होणार आहे असं मला वाटतं. एक मुलगा मला भेटायला आला आणि त्यांनी विचारलं की सर मी सीए होऊ शकेल का? तर मी म्हटलं या जगात कुणीही काहीही ठरवलं तरी होऊ शकतं. तेव्हा त्यांनी त्याचा गॉगल काढला आणि मला कळलं की हा स्टुडंट 100% ब्लाइंड आहे. त्यांनी मला विचारलं की सर आता मला सांगा मी सीए होईल का? 5 असे कोणते जॉब्स आहेत जे केल्याने लाखोंचे पॅकेजेस मिळू शकतात? मला असं वाटतं मी तसं 50 सांगू शकेल. आता AI मुळे ना अकाउंट्सची कामं ऑटोमॅटिक व्हायला लागली, त्यामुळे कॉमर्सवाल्यांच्या जॉबचं काय, त्यांच्या भविष्याचं काय? मी ज्यावेळेस 10वी झालो, मी मुंबईमध्ये होतो, शाळेत सेकंड आलो आणि आमच्या सरांना जेव्हा पेढे द्यायला गेलो, ही वॉज एक्सपेक्टिंग की मी सायन्सला जाईल आणि मी म्हटलं कॉमर्सला जाणार आहे. ते खूप चिडले. ते पटकन बोलले, तुला कॉमर्सला पाठवणारा तुझा बाप मूर्ख आहे. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्याला आर्ट्स म्हणजे काय माहिती आहे, सायन्स म्हणजे काय माहिती आहे, पण हे कॉमर्स ही नक्की काय भानगड आहे, ह्याचे पुढे काय स्कोप आहे, हे सगळी माहिती देण्यासाठी आणि ह्याच्याविषयी गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत CA योगेश पंचाक्षरी सर. सर, तुमचं आमच्या शोमध्ये स्वागत आहे. थँक्यू. तुमची थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. ओळख ही तसं म्हटलं तर तयार करायची असते, पण सुरुवातीपासून म्हटलं तर एक मराठी शाळेमध्ये शिकणारा एक विद्यार्थी, 10वीला आपण पुढे काय करणार आहोत यापेक्षा आपण उद्या कुठल्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायचं आहे याचेच प्रश्न जास्त पडणारा विद्यार्थी. आणि स्वप्न दाखवलं होतं की तू CA हो, म्हणजे मग मस्तपैकी गाडी बंगला सगळं मिळेल. मग ते स्वप्न घेऊन कॉमर्समध्ये एंट्री केली आणि मग CA बरोबर पॅरलल असणारं CMA, CIMA, UK हे करता करता कुठून तरी आतून असं वाटलं की आपल्याला शिकवण्याची आवड आहे आणि आपण शिकवलेलं समोरच्यांना थोडंफार आवडतंय. त्यामुळे मग शिकवण्याकडे वळलो. हळूहळू रिअलाईज झालं की याच्यातनं आपण एक काहीतरी पिढी घडवण्यासाठी पण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. त्यामुळे 23 वर्षापासनं कॉमर्स आणि त्याचे रिलेटेड सगळ्या कोर्सेसचं कोचिंग बरोबरच PPA नावाच्या पंचाक्षरीज प्रोफेशनल अकॅडमीतर्फे आम्ही हे करत असतानाच स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक हे एक पुस्तक लिहिण्यात आलं, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन, आणि मग तो एक पॅरलल प्रवास चालू आहे. सो अशा प्रकारे थोडीशी खुडबुड करतोय असं म्हणायला हरकत नाही. आपण बोलूच यात ह्याविषयी, पण त्याच्या आधी आम्ही जेव्हा तुम्हाला इन्व्हाइट करायचं ठरवलं तेव्हा आम्ही तुमच्याबद्दल रिसर्च करताना आम्हाला दिसलं की तुमच्या एका सेमिनारचं नाव कॉमर्सला पाठवणारा मूर्ख बाप असं होतं. तर हे काय प्रकरण आहे? मी ज्यावेळेस 10वी झालो, मी मुंबईमध्ये होतो, शाळेत सेकंड आलो, तर ऑब्व्हियसली त्यावेळेस टॉप 10 स्टुडंट्स हे सायन्सला जाणार हे फिक्स होतं. पण मी अचानक ठरवलं की नाही, मी कॉमर्सला जाणार. आणि त्याचं कारण खरं सांगायचं तर धूसर आहे. सायन्स इज ऑलवेज अ व्हेरी गुड स्ट्रीम, पण काय माहिती मनातनं तिकडे खेचला जात नव्हतो. आणि मग असं होता 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 मला आमच्या काकांनी सांगितलं की मग तू कॉमर्सला जा, CA कर आणि मस्तपैकी मग तुला सगळं मिळेल तुझ्या स्वप्नातलं. म्हणून मी म्हटलं की मग हे भारी आहे. मी त्यांना म्हटलं की CA झाल्यावर काय होईल? तर म्हणे गाडी मिळेल, बंगला मिळेल, पैसे मिळतील आणि तुला कंपनी स्वतः घ्यायला येतील, तुला खूप रिस्पेक्ट मिळेल. म्हटलं मस्त आहे. CA काय करतो? म्हणे ते नाही माहिती. असा एक प्रश्नचिन्ह घेऊन पण म्हटलं जाऊ दे, जे आमिष दाखवले ते भारी आहे. त्या वयामध्ये आपल्याला तसंच वाटत असतं. असं ठरवून मग कॉमर्स ठरलं आणि आमच्या सरांना जेव्हा पेढे द्यायला गेलो, ही वॉज एक्सपेक्टिंग की मी सायन्सला जाईल आणि मी म्हटलं कॉमर्सला जाणार आहे. ते खूप चिडले. ते आमच्या वडिलांचे चांगले मित्र, ते पटकन बोलले, तुला कॉमर्सला पाठवणारा तुझा बाप मूर्ख आहे. आणि खूप राग आला, पण आपण शिक्षकांना काही बोलत नाही, आपल्याला संस्कृती येत नाही. तरी त्यांनी 2-3 पेढे घेतले डब्यात माझ्या. पण मग ते डोक्यात बसलं आणि वडील आमचे म्हटले की मग आपण आत्ता सिद्ध करण्यापेक्षा काहीतरी CA वगैरे हो, मग आपण सिद्ध करू. अशा प्रकारे ती गाथा सुरू झाली आणि म्हणून त्या सेमिनारचं टायटल ते दिलं. आणि मजा म्हणजे ज्यावेळेस त्या सेमिनारला मी चढत होतो पायऱ्या, त्यावेळेस लक्षात आलं की आमची कन्या पण आता कॉमर्सलाच आली आहे. त्यामुळे ते टायटल आता वडिलांचं बदलून माझ्याकडे पण आलेलं आहे. सो आता बघूया ते कसं सिद्ध होईल. कॉमर्समध्ये खरंच काही फ्युचर स्कोप आहे का? का हा एक फक्त नाईलाज आहे? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण पॅरेंट्स जेव्हा भेटायला येतात, तेव्हा अशीच मनस्थिती असते जरा की कॉमर्समध्ये खरंच फ्युचर स्कोप आहे का? कारण सायन्समध्ये काय काय आहे हे जनरली सगळ्यांना माहिती असतं. विषय आपल्याकडे 8वी पासून चालू असतात, बायोलॉजी, केमिस्ट्री, त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं सांगायची गरज पडत नाही.
तर कॉमर्स हा प्रचंड अपॉर्च्युनिटीज घेऊन येणारा एक सेगमेंट आहे असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल जर आपण प्रोफेशनल कोर्सेसचा विचार केला तर चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स हा तर फेमस आहे. बऱ्याच लोकांना माहीत नसलेला CS कंपनी सेक्रेटरी सारखे कोर्सेस आहेत. आता फॉरेनच्या एक्झाम्स भारतामधून देता येतात. पण याच्याच बरोबर बऱ्याचदा हा पण एक गैरसमज होतो की अच्छा म्हणजे कॉमर्स म्हणजे फक्त CAच करायचंय बरं का. पण असं नाहीये. CA शिवाय सुद्धा खूप सारे स्कोप आहेत. फॉर एक्झाम्पल जर मला मॅनेजमेंट करावं असं वाटतंय तर 11-12 नंतर मी BBA आणि MBA कडे जाऊ शकतो. इव्हन आजकाल IIMs जे जसं IIT हे सायन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची इन्स्टिट्यूट मानतात तसं मॅनेजमेंटमधल्या IIMsला 12th नंतर एंट्री मिळते काही IIMsला. सो ती एक एक्झाम होऊ शकते IPMची. जर मला वाटते की मला लॉयर बनायचंय तर मी तिथून LLB सुरू करू शकतो. मी UPSC, MPSC एक्झाम्स देऊ शकतो. बँकिंग एक्झाम्स आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या सुरू होतात त्या कॉमर्सपासून सुरू होतात. आणि त्यामुळे कॉमर्समध्ये खरं स्कोप आहे का? तर मी म्हणेल कॉमर्समध्ये प्रचंड स्कोप आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही मल्टिपल एक्झाम्स देत असतात ॲट अ टाईम. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर काही ना काही करण्याचा स्कोप राहतो. आता मार्क कमी पडलेत म्हणून कॉमर्स घ्या. ह्या मानसिकतेमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं का? हो, डेफिनेटली होतं. मला असं वाटतं की मार्कांच्या उतरंडीनुसार आपण करिअरची चॉईस नको करायला. आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलाला मुलीला काय आवडतं त्याच्यानुसार जाणं. नाहीतर त्याला आवडतोय बिझनेस करायला पण त्याला 95% मिळालेत म्हणून जबरदस्तीने सायन्सला गेलाय. म्हणजे सायन्सला येणं चूक नाहीये पण त्याला आवडत नसताना तो गेलाय. तर मला वाटतं जास्त मार्क मिळवणं हे त्यांनी केलेलं पाप आहे असं ते होऊन जातं. सो इथे कुठेतरी मुलांच्या कॉन्फिडन्सला एफेक्ट होतं. आणि आपल्याला जे आवडत नाही ते करण्यासारखं काही दुःख नाही असं मला वाटतं. त्यामुळे मार्कांवर आपण करिअर ठरवू नये. तर त्यांना काय आवडतंय हे थोडं एक्सप्लोअर केलं तर ते सापडू शकतं. आता आर्ट्स आणि सायन्सच्या तुलनेत कॉमर्सचे काय फायदे आहेत? आर्ट्स आणि सायन्स हे मी असं म्हणेल त्यांच्या लेवलला ते पण छान आहेत, काही वादच नाही. पण कॉमर्स जर मी म्हटलं, इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ मनी, पैसे आणि वेळ जी आपण इन्व्हेस्ट करतोय त्या मानाने जास्त लवकर आणि जास्त चांगले रिटर्न्स देण्याची कपॅसिटी कॉमर्स ठेवतं. तर CA सारखा कोर्स हा साधारणतः विद्यार्थी 22 वर्षाच्या वयाला जर कंप्लीट करतोय तर त्याला उडायला खूप मोठं आकाश आता तयार होणार आहे. त्याच्यासाठी कमी वयामध्ये स्टार्ट अर्ली रीच अर्ली. ACCA UK सारखा कोर्स तर 11वीत सुरू होतो आणि आज आमचे काही विद्यार्थी जे FY BComला असताना आता फायनल लेवलला आहेत. म्हणजे ते इंग्लंडचे चार्टर्ड अकाउंटंट फर्स्ट इयर BComमध्ये जर कंप्लीट होतोय तर तुम्हाला खेळायला बॅटिंग करायला खूप वेळ मिळतोय. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. थर्ड की तुम्ही पॅरलली कोर्सेस करू शकतात. जसं मी CA करत असतानाच CMAचा कोर्स पण करत होतो. त्यामुळे स्टुडंट्स बऱ्याचदा पॅरलल कोर्स करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनफॉर्च्युनेटली अशा कोर्सेसमध्ये नाही झालं तर तुमचं पॅरलली BCom, BBA हे चालू आहे. सो देर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज टू गो फॉर. त्यामुळे मला असं वाटतं की कॉमर्स इज अन ओशन ऑफ अपॉर्च्युनिटीज. पण कुठेच ऍडमिशन मिळाली नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घेऊया. ही बॅकअप मेंटॅलिटी का तयार झाली आहे? करेक्ट. ही बॅकअप मेंटॅलिटी हा शब्द खूप चांगला वापरला तुम्ही, की नाही झालं कुठे तर आहे ना कॉमर्स. अजून एक त्याच्यात व्हरायटी आहे की 11वी-12वी सायन्स घेऊन टाका. नाही चाललं 11वी-12वीला तर मग जाईल ना कॉमर्सला, काय प्रॉब्लेम आहे? तर मी बऱ्याचदा अशा विद्यार्थ्यांच्या केसमध्ये फळ्यावर लिहितो DR. म्हणतो हे काय सांग बरं? तो म्हणतो डॉक्टर. म्हटलं सॉरी हे डेबिट आहे. आता इथून सुरुवात करूया आपण. त्यामुळे ते 2 वर्ष टेक्निकली वाया जातात. म्हणजे तुम्ही पुढे सरकत असता पण तुमचा तो कॉन्फिडन्सच येत नाही. त्यामुळे कुठेच ॲडमिशन नाही मिळाली म्हणून कॉमर्सला येण्याऐवजी मी असं म्हणेल की एक दिवस शांतपणे बसावं, छानपैकी एक्सप्लोअर करावं, त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सला भेटावं आणि संध्याकाळी या कन्क्लुजनला यावं की कॉमर्समध्ये काहीतरी छान मला करता येणार आहे, म्हणून मी कॉमर्सला येणार आहे. हे म्हणजे असं त्या मुलीनी लग्न करायला नको की मला अजय नाही आवडत म्हणून मी विजयशी लग्न करते. असं नको व्हायला ना. तिला विजयशी लग्न करायचं म्हणून तिने केलं पाहिजे. सो ऑन द सेम लाईन्स कॉमर्स छान आहे. कॉमर्समध्ये मला छान अपॉर्च्युनिटीज मिळतील. एक्सप्लोअर करा आणि बिनधास्त उडी मारा. काही प्रॉब्लेम नाही. कॉमर्समधल्या करिअर चॉईसेसमुळे कुठले स्किल सेट डेव्हलप होऊ शकतो? बरेच स्किल सेट डेव्हलप होतात, ज्याला आपण अनालिटिकल स्किल्स म्हणतो. रीडिंग बिटवीन द लाईन्स हा खूप महत्त्वाचं स्किल सेट तयार होत असतं. कारण जे कोणालाही दिसत नसतं, जे ना दिसे रवीला तेही दिसे कवीला असं जे म्हणतात, तर जे ना दिसे क्लायंटला ते दिसे कॉमर्सवाल्याला हे नक्की. फॉर एक्झाम्पल एखादा क्लायंट म्हणत असतो की माझ्याकडे ना खूप छान कॅश फ्लो येतोय बरं का, माझ्याकडे बँकेत खूप पैसे येत आहेत. पण त्याच्या लक्षातच येत नाही की तो ॲक्च्युअली लॉसमध्ये जातोय. कारण ॲट द एंड ऑफ द डे त्याचे अमाऊंट्स पे नाही झाले तरी पेएबल तर आहेत. आज नाही तर उद्या द्यायचे आहेत. सो इथून ते अनालिटिकल स्किल सुरू होतं. त्यामुळे अनालिटिकल स्किल आहे.
त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल्स खूप महत्त्वाचे असतात, प्रत्येकच ठिकाणी असतात. मग ते डॉक्टर असो, इंजिनियर असो, नाही तर कॉमर्सवाला, त्याच्यावर तुम्हाला काम करता येतं. थर्ड मेन म्हणजे की पैसा काय हे कळतं. म्हणजे एकेका पैशाची किंमत कळणं हे आयुष्य आपल्याला शिकवतच असतं. म्हणजे पैसा येणार कुठून आहे आणि पैसा जाणार कुठे आहे, या सगळ्याचं ॲनालिसिस करणं हे स्किल खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण अल्टिमेटली सगळीकडे पैसा हे जरी अंतिम साध्य नसलं तरी पैशाशिवाय गाड्या अडणार आहेत. हो. त्यामुळे हे स्किल जे मिळतं हे कॉमर्स खूप मोठं गिफ्ट आपल्याला देऊन जात असतं. कॉमर्सला अजूनही इंजिनिअरिंग किंवा इन जनरल सायन्सपेक्षा कमी का लेखलं जात आहे? मला वाटतं की अजून तिथपर्यंत तो प्रकाश सगळ्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये म्हणून असेल. म्हणजे रात्र आहे पण ती कधीतरी सकाळ होणार आहे असं मला वाटतं. कॉमर्सबद्दलचे गोष्टी अजून लोकांपर्यंत पोहोचल्या नाही आहेत आणि तोच तो एक खूप छान प्रयत्न तुम्ही करताय असं मला वाटतं. त्यामुळे या पॉडकास्ट नंतर हा प्रश्न राहणार नाही की कॉमर्स लोकांना का बरं माहीत नाहीये. येस, आय विश सो. पण कॉमर्सची ताकद अजून लोकांपर्यंत पोहोचली नाहीये एक. सेकंड असं की कॉमर्सबद्दलचे बरेच गैरसमज आहेत. म्हणजे माझी आई सुद्धा नाराज होती जेव्हा मी कॉमर्सला आलो. त्याचं तिच्याकडे खूप सायंटिफिक रिझन होतं. कारण मामाचे सगळे मुलं सायन्सला गेलेले होते. त्यामुळे मग असं ऑब्व्हियसली त्या काळात असं वाटायचं की मग आमच्याकडे पैसे नाही आहेत का बाबा, म्हणून तू कॉमर्सला जातोय का? तुझं शिक्षण आम्ही करू शकू. पण ज्यावेळेस CA झालो किंवा हे सगळं झाल्यानंतर आज ती अभिमानाने सांगते की माझा मुलगा कॉमर्समध्ये गेला आणि मला आनंद वाटतो. तसं बऱ्याच पालकांचं होतं. तर गैरसमज बरेच जे आहेत ते जर तुटले तर मला असं वाटतं इट विल बी अ इझी डिसिजन फॉर एव्हरीवन. तुम्ही 23 वर्ष ह्या क्षेत्रात काम करताय. तुमचा प्रवास कसा होता? प्रवास तर नक्कीच छान होता आणि मी म्हणेल की सफर खूबसूरत है मंजिल से भी. मला असं वाटतं मागच्या 23 वर्षांकडे ज्यावेळेस मी मागे वळून बघतो त्यावेळेस मी प्रचंड खुश आहे. कॉमर्सनी जे काही मला दिलं त्याच्यावर मी अतिशय खुश आहे. सुरुवात झाली होती मुंबईहून नाशिकला गेलो कारण तोही एक इमोशनल कॉल होता. ज्यावेळेस सगळे CA करण्यासाठी नाशिकच्या बाहेर जायचे त्यावेळेस मी नाशिकला परत गेलो कारण मला आजी आजोबांचं गाव आहे, नाशिक मला आवडतं म्हणून मी नाशकात गेलो. मग क्लासेस फारसे मिळाले नाहीत, एक फाउंडेशनला फक्त मिळाला. त्यामुळे सेल्फ स्टडी, घरच्या घरी होमिओपॅथी या तत्वावर. पण मग आम्हाला काही चांगले शिक्षक मिळाले तिथे आणि या शिक्षकांनी आमची चांगली पायाभरणी केली. मग ते कॉलेजमधले शिक्षक असतील, जे आम्हाला तत्व शिकवणारे सुद्धा शिक्षक असतील. त्यामुळे त्यांनी फक्त कॉमर्सचीच रूल नाही पण आयुष्याचे रूल शिकायला मिळाले. सो या जर्नीमध्ये मला काही काही खूप छान गोष्टी आठवतात पर्सनली. आर्टिकलशिप नावाचं जे एक कन्सेप्ट असते, तुम्हाला प्रॅक्टिकली CAच्या हाताखाली जाऊन शिकायचं असतं. मी CAची पहिली परीक्षा पास झालो, आर्टिकलशिपला गेलो आणि पहिले 15 दिवस मला काय काम होतं, तर जा चहा घेऊन ये आणि जा झेरॉक्स काढून आण. आणि माझा इगो हर्ट होत होता. अरे मी CAची परीक्षा पास झालोय. आजकाल असं नाही करवत, डोंट वरी. त्यावेळेसची मजा आहे. पण नंतर आज मला कळतं की तिथे सुद्धा म्हणजे ते मला कराटे किड जेव्हा मी पिक्चर बघितला की तो त्याच्याकडनं गाड्या धुवून घेतो आणि नंतर कळतं की ती कराटेची कुठली तरी स्टेप होती. तसं आता कळतं की ज्यावेळेस माझ्या टेबलवर चहा ठेवला जातो त्यावेळेस पटकन माझा हात सरकतो की टी कोस्टर त्याच्या खाली असलं पाहिजे, नाही तर डाग पडतात जे चांगले दिसत नाही. याची पायाभरणी तिथनं झाली असेल. किंवा एकदा मला बँकेमध्ये जा, हा चेक त्या ड्रॉप बॉक्समध्ये टाक आणि हा डिमांड ड्राफ्ट काढून आण असं सांगितलं गेलं. मी ITत, आपल्याला सगळंच येतं त्यामुळे प्रश्न विचारलाच नाही काही. तिथे गेलो, चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकला. मग डिमांड ड्राफ्ट बनवला जो अपॅरंटली दिसायला चेक सारखाच असतो. म्हटलं ओके, तोही ड्रॉप बॉक्समध्ये टाकला आणि आलो मस्तपैकी ऑफिसला. सर म्हटले की डिमांड ड्राफ्ट कुठे आहे? म्हटलं ड्रॉप बॉक्समध्ये. सर प्रचंड भडकले, खूप झापलं आणि मला सांगितलं त्या ड्रॉप बॉक्सच्या खाली जाऊन बसायचं आणि जेव्हा तो उघडला जाईल तेव्हा ते तू आता तुझं कम्युनिकेशन स्किल तू रिक्वेस्ट कर आणि मला तो DD आणून दे. रात्र झाली तरी चालेल. समोर डबा दिसत होता पण हिंमत नव्हती उचलायची. तिथे जाऊन बसलो. दिवसभर त्या ड्रॉप बॉक्सच्या खाली बसलोय. संध्याकाळी कधीतरी 5-5:30ला तो उघडला. मग त्यांना रिक्वेस्ट केली की सर असं असं झालं. त्यामुळे मॅनेजरशी बोला. मी वरती मॅनेजरकडे गेलो. त्यांना म्हटलं की सर असं असं झालंय. त्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हणे तुझं नाव योगेश आहे का? म्हटलं हो. अरे मग तू एवढा वेळ कुठे होता? म्हटलं म्हणजे? म्हणे अरे सकाळी 11ला तुझ्या सरांचा फोन आला होता की माझा एक आर्टिकल योगेश येईल, त्याला तो DD देऊन टाक. मी तुझीच वाट बघतोय आणि मी वेड्यासारखा त्या ड्रॉप बॉक्सच्या खाली बसलोय. पण असंही मनात आलं नाही की जाऊन विचारू तर खरी. त्या दिवशी मला पहिल्यांदा तर DD आणि चेकमधला फरक कळला आणि दुसरं म्हणजे की अपॉर्च्युनिटी असते, तुम्ही जाऊन विचारतच नाही. मी दिवसभर बसण्याऐवजी एक चान्स तर घ्यायला पाहिजे होता. पण हे मला आयुष्याकडनं कळलं त्या आर्टिकलशिपमधनं की नाही, आपण जाऊन चान्स तर घेऊ. मला एका कंपनीमधनं बॅन केलं होतं. ते सांगायचे की योगेश पंचाक्षरी सोडून सगळ्यांना पाठवा. मला खूप वाईट वाटलं, अरे मी काही चोरी नाही केली, काही नाही. असं का?
मग कळलं की त्यांनी ना आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता चेक लिहिण्याचा. त्यांचे जे वेंडर्स होते, सप्लायर, त्यांचे चेक लिहायचे. तर चेकची अमाऊंट लिहिताना मी काय केलं, बॉक्सच्या लेफ्टपासून सुरू केलं आणि शेवटी जागा रिकामी ठेवली. आता जर ₹1000 असेल तर त्याच्यापुढे 4 झिरो लावले तर ते 10 लाख आणि 1 करोडही होऊ शकते. त्यामुळे ते सगळे चेक त्यांना फाडावे लागले. म्हणून त्यांचा माझ्यावर राग आणि त्यांनी मला बॅन केलं. आता मजा अशी झाली की बऱ्याच वर्षांनी एका कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि माझ्या शेजारी तीच व्यक्ती ज्यांनी मला बॅन केलं होतं. तर त्यांनी मला विचारलं वगैरे सगळं बोलले. मग मी कार्यक्रम झाल्यावर त्यांना सांगितलं. ते म्हटले की मी तुमचं कुठेतरी नाव ऐकलंय. म्हटलं अरे बापरे, ते आठवतंय की काय आता यांना. मग ते पटकन म्हटले की माझी वहिनी तुमच्याकडे क्लासला आहे, तुम्ही खूप छान शिकवता असं मला कळलं. म्हटलं धन्यवाद. पण मग मीच हिंमत करून सांगितलं, म्हटलं सर ती आहे ओळख, पण ती आधीची वेगळी ओळख आहे. ते बिचारे 10 वेळा सॉरी म्हटले. पण महत्वाचं असं होतं की आयुष्यात शिकण्यासाठी या सगळ्या घटना खूप महत्त्वाच्या ठरल्या आणि ज्या प्रकारे कॉमर्सला आता मिळणारा रिस्पॉन्स वाढत चाललाय, बऱ्याचशा स्कूल्समधनं 90%, 80% अबोव्हवाले स्टुडंट डायरेक्ट कॉमर्सचा फॉर्म भरतायत. त्याच बरं वाटतं की जे काही आपण आजपर्यंत पेरतोय ते कुठेतरी आता उगवायला लागलंय. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी इन कॉमर्स. मुलांच्या करिअर बाबतीत त्यांच्या पालकांच्या काय चुका होतात? तुमच्याकडे असा काही किस्सा आहे का? असे तर 23 वर्षात बरेच किस्से आहेत. पण खास करून सांगायचं झालं तर एका सेमिनारमध्ये मला बोलवलं होतं. 10वीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ होता आणि सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी माझं भाषण ठेवलं होतं. तर या भाषणातला शेवटचा पॉइंट असा सांगितला की लेट द स्टुडंट टेक देअर ओन डिसिजन. मुलांना त्यांची डिसिजन घेऊ द्या. मला ते व्हायचं राहिलं होतं म्हणून आता माझा मुलगा माझं स्वप्न पूर्ण करेल, तर असं करू नका. नाहीतर काय होतं की मग नंतर मुलं फ्रस्ट्रेट होऊन आमच्याकडे येतात आणि मग आपल्याला मायनसपासून सुरुवात करावी लागते. तर प्लीज त्यांना त्यांची डिसिजन घेऊ द्या. आणि तेव्हा मी हेच बोललो की नाहीतर मग ते डी-आरला डॉक्टर आणि मी डेबिट म्हणणार आणि परत कॉमर्सला यावं लागेल. सो म्हणून मी येऊन बसलो आणि ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, आमचे अध्यक्ष त्या कार्यक्रमाचे, ते मला म्हणे की योगेश, मी तुला इन्व्हाइट केलं आणि तू माझ्याच विरुद्ध बोलतोयस. म्हटलं म्हणजे काय झालं? म्हणे मी माझ्या मुलीला सायन्सला पाठवलं होतं जबरदस्ती. ती उद्यापासून येईल कॉमर्सला. आता घ्या सांभाळून. नाऊ शी इज चार्टर्ड अकाउंटंट टुडे. त्याच्यामुळे अशा गोष्टी घडतात. पण याचा जो परिणाम आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो मुलांच्या खोलवर कुठेतरी होत असतो. तो कदाचित त्या स्टुडंट्सला पण लक्षात येत नसतो. पण ज्यावेळेस ते मार्कांमध्ये रिफ्लेक्ट होतं किंवा ज्यावेळेस मुलांचा अभ्यासातला इंटरेस्ट कमी होतो, त्याचे पॅरामीटर छोटे-छोटे आहेत, की त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही. आई-वडिलांशी वाद व्हायला लागतात. ते कारण तिथे आहे, की तुम्ही मला जबरदस्ती करायला लावलं. काहीही असो, मग ते कॉमर्ससुद्धा जबरदस्ती करायला लावू नये असं मला वाटतं. तर मग तिथे ती गडबड होऊ शकते. सो मला असं वाटतं बाकी चुका नाही म्हणणार. पॅरेंटिंग हे असं असतं ना, की आपणही पहिल्यांदाच करत असतो. त्यामुळे ते R&D आहे. पण ही मात्र चूक टाळायला हवी असं मला मनापासून वाटतं. कॉमर्स केल्यानंतर हमखास नोकऱ्या मिळतात. कॉमर्स केलेला माणूस कधी उपाशी राहणार नाही, राहत नाही. हे खरं आहे का? हां, मी म्हणेल बऱ्याच अँगलनी हे खरं आहे. हां. आमचे सर आम्हाला खूप छान सांगायचे, की कॉमर्सवाला माणूस उपाशी मरणार नाही. आम्ही म्हटलं का सर? तर म्हणे हे बघ, काही नाही तर तो हॉटेलवाल्याला जाऊन सांगेल मी तुझा रोजचा हिशोब लिहून देतो, रात्रीचं आणि दुपारचं जेवायला घाल. सो ऑफकोर्स जोक्स अपार्ट, कारण दॅट इज नॉट अवर ऑब्जेक्टिव्ह. पण करिअर ज्यावेळेस फायनान्शियल टर्म्समध्ये येतं, अल्टिमेटली पैसा कमवणं हे अंतिम नसलं तरी जसं मी म्हटलं एक साध्य करावं लागतं. तिथे कॉमर्स डेफिनेटली सपोर्ट करतो. कारण परत एकदा प्रोफेशनल कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तर पॅकेजेस किती छान आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे एक CA झालेला, CMA, CS झालेला, ACCAवाला जो पॅकेजेस घेतो त्याची बार्गेनिंग पॉवर खूप वाढलेली असते. त्यामुळे ते पॅकेजेस उत्तमच मिळतात, कामही छान मिळतं, रिस्पेक्टही मिळतो. पण याच्याबरोबरच आज काही चांगल्या कॉलेजेसमधनं आपण BBA, MBA करतोय. बिझनेस फॉरेन ट्रेडमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स करतोय, MPSC, UPSC सारख्या एक्झाम्स देतोय. याच्यानी तुम्हाला जॉब रेडी व्हायला डेफिनेटली मदत होणार. आणि मी असं म्हणेल खास करून, की जर आपण कॉमर्सला येतोय, तर फक्त पुस्तकात लिमिटेड न राहता आपण थोडंसं प्रॅक्टिकल जग पण बघितलं पाहिजे. म्हणजे आर्टिकलशिप हा जो एक प्रकार असतो CAमध्ये, ज्याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा सायन्स भाषेत इंटर्नशिप म्हणतो. तर त्याच्यामध्ये तर इतक्या मजा होतात. त्यामुळे तिथे शिकायला मिळतं. कारण स्विमिंग तुम्ही ऑनलाईन नाही शिकू शकत. मी ऑनलाईन स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय आणि जर उडी मारली याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये, तर मी खाली आणि आत्मावरच जाणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल एक्सपोजर जेवढं मिळेल ना, तेवढं तुम्ही जॉब रेडी होणार, हे मात्र नक्की. कॉमर्स केल्यावर 6 आकड्यांचा पगार मिळतो. हे खरं आहे का? परत एकदा फायनान्शियल प्रश्न आहे. पण मला असं वाटतं, की चार्टर्ड अकाउंटंटनी तरी नंबर लपवू नये. राइट? सो येस, डेफिनेटली आय वुड से. पण मी परत एकदा हेच सांगेल, की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती उंचावर जाताय, तेवढं तुमचे पॅकेजेस मोठे होतात आणि कॉम्पिटिशन कमी होते. खूप सोपं आहे. हां. त्यामुळे मी म्हणेल कॉमर्समध्ये येत असताना स्वप्नसुद्धा मोठे बघितले पाहिजे.
आणि तुम्ही ज्यावेळेस त्या मोठ्या स्वप्नाचा पाठलाग करत असता आणि फॉर्च्युनेटली कॉमर्स तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजही देतं. म्हणजे मला खास सांगायला आवडेल, की ज्यावेळेस मी CA करतोय समजा, तर त्याच अभ्यासावर माझा CS चा पण अभ्यास झालेला असतो, CMAचा पण होत असतो, ACCA UK, BBA, BCom हे सगळं होत असतं. त्यामुळे पॅरलली हे जे कोर्सेस आहेत ना, ते तुम्हाला नक्की चांगले पॅकेजेस देतात. पॉइंट 1. पॉइंट 2 की फक्त मी BCom होईल आणि मग त्याने तुमच्याचकडे येतील ते, की तुमचा पॉडकास्ट बघितला, 6 आकडी पगार मिळत नाही, तुम्हीच द्या. अशी ऑफर येईल. पण मी म्हणेल परत एकदा, तुम्ही म्हणाल मी BCom होतो आणि मला 6 आकडी पगार द्या. असं होत नाही. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती टॉपला जाताय 1 आणि स्वतःला किती अपग्रेड करताय 2. याच्यावर 6 आकडी काय, मग तुम्ही वाढवा जेवढे आकडे वाढवता येतील तेवढे. 5 असे कोणते जॉब्स आहेत जे केल्याने लाखोंचे पॅकेजेस मिळू शकतात? 5 असे जॉब्स मला असं वाटतं मी तसं 50 सांगू शकेल. आज लोकांचा प्रॉब्लेम काय झालाय ना, की पैसा येणं तेवढं अवघड नाहीये. तुम्ही तुमच्या मेसेज विंडोमध्ये चेक करा, दिवसभरात तुम्हाला 5 मेसेज येतील प्री अप्रूव्ड लोन सँक्शन म्हणून. आधी लोन घ्यायचं म्हणजे चांगले कपडे घालून, बँक मॅनेजरची ओळख-बिळख काढून मग तो लोन मिळायचा. आता तुमच्या घरी लोकं लोन द्यायला येतात. पण प्रॉब्लेम आहे की हे पैसे मॅनेज कसे करायचेत? हे आपल्याला परत द्यावे लागणार आहेत. आपल्याला लोनबरोबर इंटरेस्ट पण द्यावं लागणार आहे. इथे येतं तुमचं फायनान्शियल ॲडवायझर. म्हणजे अपार्ट फ्रॉम CA, CMA, CS हा एक रोल खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर येतं तुमचे बिझनेस कन्सल्टंट्स. नॉट ओन्ली फायनान्स, पण अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे याच्यामध्ये बिझनेस कन्सल्टंटला नंबर्स तर कळलेच पाहिजेत, पण पुढच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, त्यासुद्धा तुम्हाला त्यांच्यावर ड्राफ्ट करता येऊ शकतात. अगदी बिझनेसमनच्या मानसिकतेपासून त्याच्यावर काम करता येऊ शकतं. असा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, जो आपण एक खूप चांगला घेऊ शकतो. बँकिंग एक्झाम्स जसं मी म्हटलं, तिथे तुम्हाला अतिशय चांगले जॉब्स मिळू शकतात. अगेन तुम्ही कुठल्या पोझिशनच्या बँकिंग एक्झाम्स देतात त्याच्यामध्ये आहे. ॲक्च्युअरीसारखे काही कोर्सेस आहेत जिथे व्हॅल्युएशनचं खूप महत्त्वाचं काम आहे. जशी आता एक इंडियन कंपनी होती, जिला अमेरिकन कंपनीने अक्वायर केलं. जी कंपनी कंटिन्युअसली 6 वर्ष लॉसमध्ये होती. म्हणजे ई-कॉमर्स कंपनी. तरीसुद्धा त्याला काही $1 बिलियन व्हॅल्युएशन मिळालंय. त्याचं कारण आहे फक्त प्रॉफिट लॉस हा एक क्रायटेरिया नाहीये. हे कोणाला कळतं तर व्हॅल्युएशन करणाऱ्यांना. त्यामुळे असे व्हॅल्युएशन्सचे खूप गोष्टी आहेत. अगदी बेसिक लेव्हलला खाली यायचं म्हटलं तर अकाउंटंट, चांगल्या अकाउंटंट्सची इतकी गरज आहे. तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये एक सर्व्हे केला तर ते सांगतात, की सर आम्हाला एक चांगला अकाउंटंटच मिळत नाही, जो वर्षभर आमची काळजी घेईल. टॅक्स मॅनेजर किंवा टॅक्स कन्सल्टंट. सो अपार्ट फ्रॉम प्रोफेशनल कोर्सेस जे तुम्हाला छान पॅकेजेस देतीलच, खूप मोठी लिस्ट आहे. तुम्हाला वाटतं पॉडकास्ट फक्त लिस्टमध्ये नको संपायला. आता 11th कॉमर्स म्हणजे एक रेस्ट इयर असं कन्सिडर केलं जातं. तर कॉमर्स इन जनरल घेतल्यावर करिअर ऑप्शन्स काय काय ओपन अप होतात? कॉमर्समध्ये ना, ही खूप छान टर्म वापरली जाते. 11th म्हणजे काय रेस्ट इयर आहे. आराम करण्याचा आहे. सायन्सवाले करतील कष्ट, आपल्याला आरामच करायचा आहे. पण मी असं म्हणतो 11th कॉमर्स इज नॉट अ रेस्ट इयर, इट्स अ बेस्ट इयर. आता जसं की जर कोणाला CA करायची इच्छा आहे किंवा CMA, CS असेल, तर त्यांचं 11वी पासून प्रिपरेशन सुरू होतं आणि 12वी नंतर लगेच पहिली परीक्षा येते. CSची तर आता 12वीतच पहिली परीक्षा देता येते. ACCA UK सारखे कोर्सेस जे आहेत, इंग्लंडचं चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स, त्याची तर 11वीत पहिली परीक्षा होते. आमचे बरेचसे स्टुडंट 11th मध्ये पहिली लेवल क्लिअर करतात. तर बऱ्याचदा हा जो गैरसमज आहे की 11th इज रेस्ट इयर, सो ॲक्च्युअली तो बेस्ट इयर आहे. इवन आता ज्या एंट्रन्स एक्झाम आहे, आता तुम्हाला कुठेही जरी जायचं असेल, तुम्हाला BBA करायचं ते एंट्रन्स द्यायचं आहे, लॉ करायचं ते एंट्रन्स द्यायचं, याची प्रिपरेशन पण 11th पासून सुरू होते. त्यामुळे 11th इज नॉट द रेस्ट इयर, हे तर क्लिअर झालं. आता काय काय करता येईल? तर जे मी आत्ता नावं घेतले ते सगळे आहेतच. लाईक प्रोफेशनल कोर्सेसची पायाभरणीच 11th पासून होते. त्याच्यानंतर कोणाला जर मॅनेजमेंटमध्ये जाण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तो BBA करण्यासाठी एंट्रन्स देऊ शकतो 12th नंतर लगेच. त्याच्यानंतर कोणाला लॉ करायचं असेल तर CLAT किंवा CETची एक्झाम असते. कोणाला जर फॉरेन ट्रेडमध्ये इंटरेस्ट असेल, आजकाल इम्पोर्ट एक्सपोर्ट एवढा वाढला आहे, तर त्याच्यामध्ये खूप लोकं लागतात, तर ते BFT करून MFT कडे जाऊ शकतात. कोणाला जर अकाउंटंट व्हायचं, सर मला चार्टर्ड अकाउंटंट नाही व्हायचं, पण मला ना एक चांगला अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर ज्याला म्हणतात, तर तो BCom थ्रू त्याच्या जर्नीकडे पुढे सुरू शकतो. थोडक्यात काय, तर खरं जे आयुष्य सुरू होतंय कॉमर्सचं, ते 10वी नंतर 11वीत आल्याबरोबरच सुरू होतं. मग MPSC, UPSC, बँकिंग एक्झाम हे सगळा पॅटर्न तिथूनच सुरू होतो. आणि याच्याबरोबर मला हे सांगायला खूप आवडेल, की बरेचसे फॉरेन कोर्सेस जे आहेत कॉमर्समधले, तेही आता आपण भारतातनं करू शकतो. म्हणजे त्यावेळेस आमची खूप इच्छा असायची, की एखादं आम्ही USचं CA का नाही करायचं, ज्याला CPA म्हणतात, किंवा इंग्लंडचं ACCA का नाही. पण आमच्या वेळेस ते अवेलेबल नव्हते. म्हणजे परीक्षेच्या खर्चापेक्षा जाण्या-येण्याचा खर्चच अमेरिकेत जास्त होईल असं आम्हाला व्हायचं. पण आता भारतातनं तुम्ही हे कोर्सेस करू शकता. त्यामुळे ACCA UKचा जो कोर्स आहे, जे मी मगाशी म्हटलं, हा आता 11वी पासून सुरू होतो. म्हणजे बरेचसे कोर्सेस 12वी नंतर सुरू होतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीये,
किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच तुम्ही CPA सारखा म्हणजे US आपल्या चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करू शकता. तर हे बरेचसे फॉरेन कोर्सेस हे तुम्ही आता इंडियातनं करू शकतात, भारतातनं करू शकतात. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि ही तर सोडायलाच नको. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण फॉरेनला जाण्याची एक इच्छा ठेवतो आणि मग त्याच्यासाठी जनरली एक मार्ग ठरलेला असतो, की BCom किंवा BBA करावं आणि मग फॉरेनच्या एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन MBA करावं. पण ते BCom BBA होण्याच्या आधी आपण हे कोर्सेस कंप्लीट करू शकतो फॉरेनचे. आणि मी तर नेहमी म्हणतो, की करावे भरपूर फॉरेन कोर्सेस. विद्यार्थी विचारतात, "सर कशाला फॉरेनचे कोर्स?" जरूर करावे. कारण एक म्हणजे सगळ्यात छान तर तुमचं नॉलेजची एक क्षमता वाढते. वेगवेगळ्या देशांसाठी तुम्ही उपलब्ध होता. आणि फॉरेनमध्ये जावं का? तुम्ही म्हणाल, की जरूर जा. आपल्याला 150 वर्ष लुटलं गेलंय इंग्रजांनी, तर जा तिथे. लुटू नका, पण तिकडनं भरपूर सॅलरी घेऊन या आणि आपल्या देशाच्या बिल्ड करायला कॉन्ट्रिब्यूट करा. सो भारतातनं हे कोर्सेस करता येऊ शकतं. ती प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आता तयार झाली आहे. ही तर सोडायलाच नको. आता CA म्हणलं की एक लोकांच्या मनात भीती असते की त्याचं पासिंगचं पर्सेंटेज खूप कमी आहे, खूपच कमी लोक CA होतात, अनेक लोक वर्षानुवर्ष CAची परीक्षा देत बसतात. तर ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? या जगात आहे ना, अवघड नाही अशी कुठलीच गोष्ट नाहीये. बरोबर. पण काही गोष्टींचा आपण बागुलबुवा करतो. तसं म्हटलं तर पर्सेंटेज ऑफ रिझल्ट किंवा ॲडमिशन्स किती होतात हे IITचं नीट काढलं तर किती आहे मला माहीत नाही. सो अननेसेसरी त्याला घाबरून आत न येणं आणि मग नंतर वयाच्या 40, 45, 50ला आपल्या मुलांना जेव्हा घेऊन येतात पालक आणि सांगतात, की त्यावेळेस माझी इच्छा होती नाही झालं, आता तरी ह्याचं झालं पाहिजे. सो वाईट वाटतं. खऱ्या अर्थाने वाईट वाटते. कोणीतरी चुकीचं सजेशन दिलं. मी एक सेमिनार घेतलं होतं नाशिकमध्ये एका स्कूलमध्ये आणि सेमिनारमधलं टायटल होतं करिअर इन कॉमर्स. आणि त्याच्यानंतर एक मुलगा मला भेटायला आला आणि त्याने विचारलं, की "सर मला हे ऐकल्यानंतर असं वाटतं, की मला पण CA व्हायची इच्छा निर्माण झाली आहे. तर मी CA होऊ शकेल का?" तर मी म्हटलं, "या जगात कोणीही काहीही ठरवलं तरी डेफिनेटली होऊ शकतं. मग CAच काय? काहीही करता येऊ शकतं." तेव्हा त्यांनी त्याचा गॉगल काढला आणि मला कळलं, की हा स्टुडंट 100% ब्लाइंड आहे. बरं. तर त्यांनी मला विचारलं, की "सर आता मला सांगा मी CA होईल का?" मी म्हटलं, "डेफिनेटली होईल. तुझं व्हिजन चांगलं असेल तर डेफिनेटली होईल." आणि खऱ्या अर्थाने त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतली. जर्नल, लेजर हे सगळं नवीन असतं कॉमर्समध्ये. मी नेहमी म्हणतो कॉमर्स हा पुनर्जन्म आहे. 10वी पर्यंतचं काहीच तुमच्याबरोबर नसतं. तर अगदी हात धरून त्याला शिकवलं गेलं शिक्षकांनी. त्याचं पण शिकण्याची इच्छा खूप, अतिशय पॉझिटिव्ह व्यक्ती. मग 11वी-12वी चांगला कॉमर्समध्ये तो कॉलेजमध्ये नॉर्मल स्टुडंटमध्ये सुद्धा सेकंड आला. वाह! आणि त्याच्यानंतर त्यांनी CA करायचं जे ठरलं ते सुरू झालं. पण 9वी-10वीला त्याला मॅथ्स नव्हतं किंवा ऑलमोस्ट बेसिक लेव्हलला होतं. 11वी-12वी त्यांनी मॅथ्सच्या ऐवजी SP घेतलं होतं कारण थोडं सेटल होण्यासाठी. पण CAला मात्र मॅथ्स आहे. हो. त्यांनी बऱ्याच ॲप्लिकेशन केल्या इन्स्टिट्यूटला, की आम्हाला मॅथ्स सोडून बाकी 3 विषयामध्ये तुम्ही म्हणाल तेवढे पर्सेंटेज आपण ठेवू. पण प्रॅक्टिकली CA इन्स्टिट्यूटला ते शक्य नाही कारण इट इज अॅन ॲक्ट. तुम्हाला पार्लमेंट थ्रू ते करावं लागतं. बरं. त्यामुळे ते करता आलं नाही. मग त्यांनी ठरवलं, की ठीक आहे आता नाही होत ना, तर आता मी करूनच दाखवणार. अँड देन ही स्टार्टेड फॉर स्टडीज आणि आज हा मुलगा CA फायनलला आहे. वाह! म्हणजे ह्या प्रश्नापासून सुरू झालं होतं, की सर मी CA होऊ शकतो कारण आज CA फायनलला आहे. सगळ्यात मोठं सॅल्यूट तर त्याच्या एफर्ट्सला आहे मी असं म्हणेल. पण कॉमर्सने त्याला ती आज अपॉर्च्युनिटी दिली आहे, की तो त्याचं एक मोठं स्वप्न साकार करू शकतो. मला वाटतं या एक्झाम्पल नंतर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं, की खरंच मी हा प्रश्न विचारावा का, की मी CA होऊ शकतो का किंवा मी यशस्वी होऊ शकतो का? तर उत्तर आहे येस. कॉमर्समुळे स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा फिनटेक ह्यामध्ये अपर हँड मिळण्याचे किती चान्सेस आहेत? नक्कीच. खूप छान प्रश्न आहे हा. मी तर म्हणेल एम्प्लॉयबिलिटीचा जो आधीचा प्रश्न होता त्याच्यामध्ये हा पॉइंट तर खूप महत्त्वाचा आहे. हां. म्हणजे एक काळ होता, की शेअर मार्केट हे गॅम्बलिंग आहे, याच्यापासून लांब राहायचं हेच नेहमी सांगितलं जायचं. परंतु आता शेअर मार्केटनी चांगला रिस्पेक्ट गेन केला आहे. लोकांनी त्यातनं बरचसं गेन केलंय. इथे खूप चांगली एम्प्लॉयबिलिटी आहे, इथे खूप चांगला स्कोप आहे. मग ते इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असेल. बरेचसे लोकं स्वतः इन्व्हेस्टमेंट जरी करत असले, तरी ते कोणाला सल्ले द्यायला घाबरतात. पण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट हे जे आहेत ते कॉन्फिडेंटली तुम्हाला काहीतरी सांगत असतात. ऑफकोर्स प्रोबॅबिलिटीज त्यांनाही ठेवाव्या लागतात, परंतु इथे एक चांगली अपॉर्च्युनिटी होऊ शकते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर्स जे आहेत, इथे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. कारण पुन्हा एकदा पैसा मॅनेज करणं हा एक महत्त्वाचा फॅक्टर होतो. स्ट्रॅटेजीज ठरवणं, या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. त्यामुळे शेअर मार्केटशी रिलेटेड असणारे जे काही सेगमेंट्स आहेत, ते 100% कॉमर्सवाल्यांचे आहेत आणि ते त्यांनी ग्रॅब करायला पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण एखाद्या कंपनीचा प्रॉफिट बघतोय. समजा 2 कंपनीज आहेत, एकाचा प्रॉफिट 5 CR आहे आणि एकाचा 10 CR आहे. आपण म्हणतो सेकंड कंपनी छान आहे. सेल्स जर आपण बघितलं तर याचा 10 CRचा सेल्स आहे आणि याचा 100 CRचा आहे. आपण म्हणतो सेकंड कंपनीच छान आहे. पण जर आपण त्याचा नेट प्रॉफिट रेशो काढला, तर पहिल्याचा जवळ-जवळ
समजा 50% नेट प्रॉफिट रेशो आणि सेकंडचा 10% आहे, तर इथे नंबर गेम बदलून जातो. आणि हे कळणं ही कॉमर्सवाल्यांची ताकद आहे. त्यामुळे मी नेहमी स्टुडंट्सला पण हे सांगतो, की तुम्ही जे शिकताय, तुम्ही ज्या प्रोसेसमधनं जाताय, जे टॉपिक शिकताय, हेच तुम्हाला उद्या जाऊन पैसे देणार आहेत आणि रिस्पेक्ट पण देणार आहेत. त्यामुळे शिकतानाच हे शिका, की कदाचित माझा क्लायंट मला रेशो अनालिसिस तर नाही विचारणार. सो या संपूर्ण सेगमेंटमध्ये शेअर मार्केट म्हणा, स्टॉक मार्केट म्हणा, या सगळ्यामध्ये प्रचंड एम्प्लॉयबिलिटी आहे आणि तिथे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. आणि खास करून मला एक पॉईंट सांगायला आवडेल, की आजकाल BBA इन स्टॉक मार्केट असे काही कोर्सेसही झालेत. त्यामुळे ज्यांना याच्यात आवड आहे ते नक्कीच अशा कोर्सेसचा विचार करू शकतात. तुम्हाला भेटायला खूप पालक येत असतील, तर त्यांची मानसिकता कशी आहे? नक्कीच. जसे आपण मॉडर्न एज विद्यार्थी म्हणतोय, तसे पालकही बदललेत. मला आठवतं की ज्यावेळेस मी CMA फाउंडेशन म्हणजे ICAA फाउंडेशन पास झालो आणि माझ्या वडिलांना पेढे दिले, तेव्हा त्यांनी विचारलं, "तू ही परीक्षा कधी दिली होतीस?" कारण एवढं काही बघितलं जात नव्हतं. त्यामुळे तो एक काळ वेगळा होता. आणि आताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये पेरेंट्स खूप अवेअर झालेत आणि त्यांचे प्रश्नही बदललेत. मला अशीच एक मजेशीर घटना आठवते, ज्याच्यामध्ये ना खऱ्या अर्थाने शिक्षकाचा कस हा शिकवताना लागला पाहिजे. पण तिथे माझा काउन्सिलिंगमध्ये कस लागला. पॅरेंट्सचं असं म्हणणं होतं, की आमचे मुलं असे म्हणतायत, की आम्ही आता 10वी झालोय, खूप शिकलो. आयुष्यात शिक्षण आता बस झालं, आता आम्हाला बिझनेस करायचा. आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस होता. त्यामुळे कदाचित हे म्हणतात, आम्ही तुमचा बिझनेस करू, नाही तर आम्हाला पैसे द्या, आम्ही आता नवीन बिझनेस सुरू करू. आणि ते हटूनच बसलेत मुलं, आता तुम्ही काहीतरी करा आणि त्यांना मनवा. असं पॅरेंट येऊन मला आदल्या दिवशी सांगून गेले. आणि दुसऱ्या दिवशी पॅरेंट आणि मी अशी ऍक्टिंग करायची होती, की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. आता इथून ऍक्टिंगचे स्किल्स डेव्हलप झाले. आता हे मुलं ऐकायलाच तयार नाही, की नाही नाही सर, अभी तो हमें तो बिझनेस ही करना है. मग शेवटी त्यांना हे बऱ्याच गोष्टी सांगितल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर त्यांना हे रिअलाइज झालं. फायनली मी त्यांना एक सांगितलं, की तुम्ही बिझनेस उत्तम कराल, कारण तुमच्या रक्तात बिझनेस आहे. तुमचे 3 पिढ्यांपासून बिझनेस चाललाय. पण तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा पेन्सिल शार्प केली जाते ना, तेव्हा तिचा वापर जास्त छान होतो. तसं तुमच्या नॉलेजला जर सायंटिफिक गोष्ट मिळाली, तुम्ही जो बिझनेस वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शिकत आलेले आहात, त्याला जेव्हा तुम्ही सायंटिफिक नॉलेजचा टच द्याल, तेव्हा तुम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये प्रोग्रेस कराल. तुमचा वेग वाढेल यशस्वी होण्याचा. आणि ते त्यांना क्लिक झालं. म्हणजे त्यांनी मला मग हेही विचारलं, की मग हे कसं होईल, मग काय शिकवण. आज ते छानपैकी BBA कडून MBA कडे निघालेत आणि पॅरलली त्यांनी स्वतःचा एक छोटासा बिझनेसही सुरू केलाय. त्यामुळे कधी कधी असाही कस लागत असतो तुमचा. त्यामुळे पालकांनी ही चिंता सोडायला हरकत नाही, की अरे बापरे, हा ठरवतोय, हा करणार आहे की नाही, बघत राहणं गरजेचं आहे. पण मल्टिपल ऑप्शन्स आर अवेलेबल. सो पालकांनी रिलॅक्स व्हायला काही हरकत नाही. सर, कॉमर्समध्ये अकाउंट्स आणि मॅथ्स हे खूप घाबरले जाणारे विषय आहेत. ते तेवढेच किचकट आहेत का? पहिली गोष्ट, अकाउंट्स एकदम 0 पासून सुरू होतं. त्यामुळे असं वाटतं आपल्याला कळेल की नाही. पण मजेशीर गोष्ट, सगळ्यात जास्त स्कोअर नंतर अकाउंट्समध्येच होतो. त्यामुळे हळूहळू ते प्रेम वाढत जातं त्या सब्जेक्टवर. त्यामुळे अकाउंट्स तर अतिशय उपयोगी सब्जेक्ट आहे आणि तो अतिशय छान आणि मार्क गिव्हिंग आहे. आता येतो मेन क्वेश्चन मॅथ्सचा. आणि हा कॉमन क्वेश्चन विचारला जातो, की सर मॅथ्स लेना जरुरी है क्या? बेसिकली मॅथ्स हा माझा अतिशय आवडता विषय आहे. पण मॅथ्स वाचून कॉमर्समध्ये अडत सुद्धा नाही. फक्त 2 क्षेत्र असे आहेत, CA फाउंडेशनला मॅथ्स आहे आणि CMA फाउंडेशनला मॅथ्स आहे. बाकी कुठेच मॅथ्स नाहीये. त्यामुळे समजा मॅथ्सची प्रचंड भीती वाटत असेल, तर मी म्हणेल असं घाबरू नये एखाद्या विषयाला. खरं आपण कोणाला घाबरून करिअर कसं निवडावं ना. पण समजा असेल तर मॅथ्सला 10वी नंतर टाटा बाय बाय करून अतिशय उत्कृष्ट करिअर करता येऊ शकतं. इथे ना मला एक खूप महत्वाचं एक्झाम्पल द्यावंसं वाटतं. मी शिकवत होतो आणि एक मॅडम भेटायला आल्या. तर त्यांनी विचारलं, की सर मला आहे ना CA करायची इच्छा आहे. मी मॅडम म्हटलं, कारण एज थोडंसं किंचित वरचं होतं. मला वाटलं MCOM वगैरे झालेल्या असतील. विचारलं, की मॅडम क्वालिफिकेशन काय? तर त्या म्हटल्या, की माझं इंजिनिअरिंग झालंय. मी म्हटलं, इंजिनिअरिंग झालंय, मग CA करण्याचं का बरं मनात आलं बरं? म्हणजे नाही, मला काहीतरी चॅलेंजिंग करायचं मी ठरवलंय ना, आता मी करूनच दाखवणार आहे. म्हटलं ओके, 2-4 दिवस टिकेल हे, त्याच्यानंतर जातील पळून. म्हटलं ठीक आहे. म्हणून फाउंडेशनला त्या आल्या. त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू बघायला सुरुवात केली. पुन्हा एकदा DR म्हटलं, की डॉक्टर आणि डेबिट मधली मजा. तिथून सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्या फर्स्ट अटेम्प्ट फाउंडेशन म्हणजे CPT जी लेवल होती पहिली, त्या क्लिअर झाल्या. म्हटलं आता पळून जातील. त्या परत आल्या. टॅक्सेशन, FM शिकायचंच. घर वगैरे सांभाळून शिकत होत्या आणि त्या जेव्हा CA झाल्या, नाउ शी इज प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट. त्या मॅडम जेव्हा CA झाल्या त्यावेळेस त्यांचा मुलगा 10वी मध्ये
भारतात सेकंड आला होता आणि मुलगी 7वीत होती. याचा अर्थ त्यांनी सीए सुरू केलं तेव्हा मुलगा 7वीत आणि मुलगी 4थीत होती. आणि हे सगळं सांभाळून त्यांनी सीए करून दाखवलंय बाय हर चॉईस. तर मग जर एखादी इंजिनियर असणारी व्यक्ती, खास करून महिला, मुलं सांभाळून जॉईंट फॅमिली सांभाळून करू शकते, तर किती किचकट असेल याचा आपण विचार करायला हरकत नाही. सो एखादी गोष्ट किचकट किंवा सोपी आपल्या अप्रोचवर आहे असं ठरवायला हरकत नाही. आता जैन किंवा मारवाडी समाजातली लोक कॉमर्सचा खूप अभ्यास करताना दिसतात, म्हणूनच त्यांचा बिझनेस चांगला चालतो का? मला असं वाटतं की मला खूप आवडतं, म्हणजे मी जैन कम्युनिटी, मारवाडी कम्युनिटी यांना खूप आतनं बघतो. आमचे विद्यार्थी आहेत, आमच्याकडे एज्युकेटर्स आहेत, माझे मित्र आहेत. पण मला खूप कौतुक वाटतं यांचं, की यांच्याकडे ना वर्षानुवर्ष त्यांना पैसा, बिझनेस ह्याचं बाळकडू पाजलं गेलंय. हा. म्हणजे कदाचित यू विल नॉट बिलीव्ह दिस, की 8वी-9वीचे मुलं सुद्धा या कम्युनिटीमधनं शेअर मार्केटबद्दल काही ना काही कमेंट देतात. ठीक आहे, त्या वयानुसार जी काही असेल ती, पण ते कमेंट देण्याची हिंमत ठेवतात. किंवा त्यांना बिझनेस ते आईवडिलांना सांगू शकतात, की तुम्ही जा 4 दिवस, मी दुकान सांभाळतो. थोडाफार लॉस होईल, पण त्यांना हे गणितं कळतात. हे खूप चांगली गोष्ट आहे. तर या कम्युनिटीजमध्ये हे आधीपासून शिकवलं जाणं चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा सीएचा वगैरे रिझल्टही छान येतो, हे तर आहेच. पण त्याच्यानंतर बिझनेस सुद्धा ते चांगला सेट करतात, हे मी नक्कीच सांगेन. नंबर चांगले कळायला लागतात. नेशन बिल्डिंग मध्ये कॉमर्स कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करताय? आपण मागच्या काही वर्षात जर बघितलं, तर जर देश नाही राहिला तर आपलं काय, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडायला लागलाय. आणि कॉमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगायचं तर आपल्या आसपासचे जे आपले शेजारी आहेत, त्या शेजाऱ्यांपैकी बरेचसे आपले शेजारी देश जे आहेत, ते फायनान्शियली कोलॅप्स होत आहेत. आणि ज्या दिवशी तो देश फायनान्शियली कोलॅप्स झाला, त्या दिवशी त्यांचे जे कोणी हेड्स आहेत ते विमानात बसून गायब होऊन जातात आणि सफर करते जनता. आणि कुठून सुरू होतं, तर रॉंग स्ट्रॅटेजिक फायनान्शियल डिसिजन्स, इथून ते सुरू होतं. मग कॉमर्स देशासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतं का? तर अनेक वर्ष कॉमर्स देशासाठी कॉन्ट्रीब्यूट करतच आहे. आज आपण ज्या बजेटबद्दल बोलतो, गप्पा मारतो, व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेजेस पण येतात. पण ते बजेट बनवण्यासाठी काय करावं लागतं? ते बजेट बनल्यानंतर वर्षभर काय होतं? कशा प्रकारे ते युटिलायझेशन होतं? इथपासून ज्याला आपण मॅक्रो लेव्हल म्हणू, तिथे कॉमर्स काम करत असतं. अगदी साधी गोष्ट आहे, की ज्यावेळेस 2 देशांमध्ये युद्ध होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती तयार होते, त्यावेळेस जो देश फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्याची बार्गेनिंग पॉवर तिथे सुद्धा वाढलेली असते. कारण त्यांच्याकडे आज पैसे आहेत म्हटल्यानंतर ते त्यांच्या टर्म्स कंडिशन्सनुसार पुढे सरकू शकतात. आणि त्यांना माहिती आहे, की आमचा व्यापार आहे इतर देशांबरोबर. ज्या मोठ्या देशांनी मध्ये पडून युद्धजन्य परिस्थिती सांभाळायचं असं काम करायचा प्रयत्न केला, त्यांना माहिती की या देशाचं महत्त्व काय, फायनान्शियली आपण पण यांच्यावर अवलंबून आहोत, इम्पोर्ट एक्सपोर्ट. सो इथे सुद्धा कॉमर्स कॉन्ट्रीब्यूट करत असतं. त्यामुळे मॅक्रो लेव्हलला म्हटलं तर देश जो फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, आणि मायक्रो लेव्हलला म्हटलं तर एक व्यक्ती किंवा एक फॅमिली जी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्यांना ऑब्व्हियसली बार्गेनिंग पॉवर वाढते आणि इथे कॉमर्स कॉन्ट्रीब्यूट करू शकते. पण सर, आता AI मुळे ना अकाउंट्सची कामं ऑटोमॅटिक व्हायला लागली. त्यामुळे कॉमर्सवाल्यांच्या जॉबचं काय, त्यांच्या भविष्याचं काय, कसं होईल? हा प्रश्न खूप जण विचारतात आणि त्याचं उत्तर तसं म्हटलं तर खूप अवघड नाहीये. थोडं मागे जातो. ज्यावेळेस मी सीए करण्याचा विचार केला, त्यावेळेस मला अनेकांनी असं सांगितलं, की "तू सीए होऊन आता काय करणार? आता काही सॉफ्टवेअर्स आले, टॅली नावाचे आहेत तसे काही, की जे आपोआप अकाउंटिंग करून घेतात, तर तुझा तर जॉब गेला." म्हटलं बरं. मग काही वर्षानंतर काही टॅक्स मॅनेजमेंट करणारे सॉफ्टवेअर्स आले आणि मग परत एकदा असं सांगितलं गेलं, की आता तर सीएचा जॉब गेला. आता ते काय सगळे स्वतःचं स्वतः सॉफ्टवेअर वापरतील. पण मजेशीर गोष्ट झाली, की आज हे टॅलीचे किंवा टॅक्सचे जे सॉफ्टवेअर्स आहेत, ते कोण वापरते? तर चार्टर्ड अकाउंटंट्सच वापरत आहेत, राईट? आज एआयचा स्पीड जास्त आहे, कव्हरेज जास्त आहे, त्यामुळे हा प्रश्न वाटतो. तर मला पहिल्यांदा मी थोडंसं मोठ्या तत्वावर असं उत्तर देईल, की कुठलंही क्षेत्र असो, एआय हे त्यांना अफेक्ट करेल जे स्वतः स्किलफुल नाही आहेत. बरोबर. जे लोक स्किलफुल आहेत त्यांच्या स्किलला एआय चॅलेंज नाही देऊ शकणार. आता आपण थोडं कॉमर्सबद्दल जर म्हटलं, तर एकीकडे एआय तुम्हाला सपोर्ट करेल, कारण तुमच्या काही गोष्टी सोप्या होणार आहेत. जसं तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलं, की अकाउंटिंग ऑटोमॅटिक होऊ शकेल का? पॉसिबल आहे. डेफिनेटली पॉसिबल आहे. पण मग तो वेळ जो आहे, तुम्ही एक विचार करा, की एक चार्टर्ड अकाउंटंट किंवा एक अकाउंटंटचा ब्रेनपैकी एक मोठा भाग त्या अकाउंटिंगमध्ये लागत असतो. डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच्या स्ट्रॅटेजीज. तुम्ही म्हणाल, की चांगलं आहे, जर अकाउंटिंगचं काम कोणी करत असेल किंवा सिस्टीम करत असेल, तर पुढच्या डिसिजन्सचं काम माझं सोपं होणार आहे. त्याच्यानंतर मग मी आत्तापर्यंत माझा ब्रेन आणि माझा वेळ याच्यानुसार मी 10 क्लायंट हँडल करत होतो.
पैकी 60% पार्ट जर अकाउंटिंग करतोय तर मी 40 क्लायंट हँडल करायला लागेल. बरोबर. त्यामुळे हे जास्त उपयोगी येणार आहे. एक, त्याच्यामुळे ज्या प्रकारे स्मार्ट होणार आहेत कॉमर्सचे लोक, त्यामुळे त्यांचे डिसिजन ज्या शार्प होतील, त्याचं त्यांच्या क्लायंटला होणारा फायदा आणि त्या फायद्यामुळे होणारा क्लायंट जो मोठा होणार आहे. सो अशा प्रकारे AI इज गोइंग टू हेल्प अस. पण परत मुद्दा तोच आहे की ती हेल्प तुम्ही घेण्याइतपत स्वतःला इलिजिबल करणं किंवा स्वतःला कॉम्पिटंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे डेटा अनालिसिस सारखे काही कोर्सेस असतील, त्याचं डिटेलमध्ये जे नॉलेज असेल ते घेतलं पाहिजे, तर तुम्ही AI रेडी व्हाल. आणि AI इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प यू, असं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. सर, आत्ता स्टुडंट्सला सायन्स फील्डमध्ये माहिती असतं की आपल्याला सायन्स आवडतंय हो. किंवा बायोलॉजी आवडतंय, किंवा आर्ट्स फील्डमधल्या लोकांना माहिती असतं चूज करताना की आपल्याला परफॉर्मिंग आर्ट्समध्ये जायचंय, किंवा इन जनरल आर्ट्सचे सब्जेक्ट आपल्याला माहिती आहेत आणि ते आवडत आहेत. पण ह्याच स्टुडंट्सनी किंवा त्यांच्या पालकांनी हे कसं ठरवायचं की एखाद्या मुलांनी कॉमर्समध्ये ऍडमिशन घ्यावी, किंवा काय इंटरेस्ट आहे म्हणजे आपल्याला कॉमर्स घेतलं पाहिजे? थोडक्यात सायन्सच्या भाषेत लिटमस पेपर टेस्ट काय आहे? करेक्ट. राईट. सो हे अगदी बरोबर आहे की मला आहे ना लहानपणापासून सायन्स आवडतं बरं का. मी डॉक्टरांचं ते स्टेथोस्कोप घालून फिरतो, तिथपासून आवडायला लागतं आणि ती आवड कंटिन्यू होते आणि तो मुलगा खरंच डॉक्टर होऊन जातो. असं पण घडलंय. हा आमचा मुलगा आहे ना नेहमी कार उघडतो आणि आतमध्ये काय ते बघत बसतो. मग साधारणतः इंडिकेट होतं की याला आहे ना काहीतरी असं आवडतंय बरं का. कॉमर्स आवडणार की पॅरामीटर नाही ना, की माझा मुलगा आहे ना त्यांनी काय केलं, 1 किलो इकडनं सफरचंद घेतले आणि ते 120 रुपयांनी घेतले, मग बिल्डिंगमध्ये गेला आणि 140 रुपये कमवून आला. अरे वा, हा तर कॉमर्सचा स्टुडंट आहे. असं होत नाही. आय अंडरस्टँड. थोडंफार होतं काय, आजकाल पेरेंट्स स्वतःहून येऊन सांगतात की याला आहे ना सर शार्क टँक इंडिया बघितलेलं आवडतं. मग तिथे जेव्हा तो टॉप लाईन बॉटम लाईन सारखे शब्द ऐकतो त्यावेळेस मग तो सर्च करतो. मग त्यांनीच आम्हाला सांगितलं टॉप लाईन म्हणजे सेल्स, बॉटम लाईन म्हणजे प्रॉफिट. तर याला नाही आवडतंय. मग शेअर मार्केटचे काही कोर्सेस करायचं म्हणतो. त्यामुळे थोडं थोडं काही मुलांच्या क्षेत्रात किंवा मुलींच्या केसमध्ये असं होतं, पण ते खूप कमी आहे पर्सेंटेज. त्यामुळे मग आता हे ओळखायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय आवडतं हे चेक केलं गेलं पाहिजे. त्यामुळे ॲप्टिट्यूड टेस्ट सारख्या टेस्ट जनरली आता होतात, त्यामुळे त्याचा एक फायदा होतो. पण त्याच्या एक स्टेप पुढे झालं तर काय होतं माहिती का, आजकाल पेरेंटला आहे ना, आधी मला असं वाटायचं फक्त स्टुडंटला हा प्रॉब्लेम आहे, फोमो नावाचा, फिअर ऑफ मिसिंग आउट. पण हा आहे ना आजकाल पेरेंटला पण व्हायला लागलाय. अरे बापरे, आमच्या त्या बहिणीची मुलगी तर सायन्सला गेली, तिला त्या क्लासचा युनिफॉर्म मिळाला, 2 टेस्ट पण झाल्या. माझी मुलगी घरात बसली आणि टीव्ही बघत बसलीये. तिथं म्हणते कॉमर्सला जायचं, किंवा ती म्हणते मी कन्फ्यूज आहे. मग मी म्हणतो व्हेरी गुड, कन्फ्यूज असणं ही चांगली गोष्ट आहे ना. कन्फ्यूज कोण असतो, जो ऍटलीस्ट विचारतो करतो. मग तिला जाऊन बसू द्या ना. 3 इडियट्स मध्ये होतं ना की तुझे सीखने के लिए क्या लगता है, अलग अलग युनिफॉर्म्स लगते हैं. म्हणजे मागच्याच वर्षी आमच्या क्लासमध्ये अशी एक मजेशीर घटना घडली की एक मॅडम आल्या. त्यांनी सांगितलं की माझी मुलगी जिनी स्वतःच्या चॉईसनी सायन्स घेतलं आणि गेले 15 दिवस झाले ती सायन्सला जाते, आम्ही फी वगैरे पण भरून टाकली, शी इज फाईन. म्हटलं मग प्रॉब्लेम काय? तिच्या ना हार्टबीट्स खूप वाढल्यात. आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो, धडधड धडधड वाढली तिची, तिला काही समजतच नाहीये. म्हटलं तिला आवडत नाहीये का सायन्स? ती मुलगी म्हणे मला आवडतंय सायन्स. म्हटलं बरं, मग आता आपण एक काम करू. म्हटलं तू 15 दिवस कॉमर्समध्ये बसून तर बघ, तुला काय दिसतं काय मिळतं ते आपण बघूया. जर तुझ्या हार्टबीट्स कमी झाल्या तर व्हेरी गुड, तुला कॉमर्स आवडतंय, मग आपण फील्ड चेंज करू. आणि नाही कमी झाल्या तर डॉक्टर चेंज करू, जो तुझ्या हार्टबीटचं कारण शोधेल. ती बसली 15 दिवस. तिने सांगितलं की सर मला ना कॉमर्स आवडतंय. म्हटलं ठीक आहे, अजून 15 दिवस बसून बघ. आणि फॉर्च्युनेटली तिला ते रिअलाइज झालं की मला काय करायचंय. कॉमर्सच रिअलाइज झालं इज नॉट इम्पॉर्टंट, पण तिला ते आतनं कळलं की मला काय करायचंय. फर्दर फॉर्च्युनेटली सायन्सवाल्यांनी पण ते समजून घेऊन तिची फीस पण रिफंड केली. अँड नाऊ शी इज हॅपीली मॅरिड टू कॉमर्स, असं म्हणायला हरकत नाही. सो पहिली स्टेप ॲप्टिट्यूड टेस्ट असू शकते, राईट. आजकाल सायंटिफिक टेस्ट आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन मी अगदी मनापासून सांगेल, घाई करू नका. समजा तिला किंवा त्याला नंतर वाटलं की नाही मला सायन्सच आवडतंय, तर काय होईल, मॅक्झिमम लॉस काय होईल, महिनाभराचं सायन्स बुडालेलं असेल, एक्सप्लोअर करण्यात जो वेळ दिला, परत शिकू आपण. सायन्सच्या सरांना रिक्वेस्ट करा, शिकवतील. कॉमर्स आवडलं तर कॉमर्सवाले, पण त्यांना एक्सप्लोअर करायला वेळ द्या. करेक्ट. कारण हा वेळ न देणं म्हणजे तुम्ही आयुष्यातली सगळ्यात मोठी डिसिजन घाईघाईत घेण्यासारखं आहे, आणि इथे युटर्न नाही आहे. त्यामुळे हे जे काही कन्फ्युजन आहे ते असणं, याबद्दल मी आधी कॉंग्रॅच्युलेट करेल. पेरेंटला सांगेल टेन्शन घेऊ नका, असू द्या थोडं कन्फ्यूज, एक्सप्लोअर करा, वेळ द्या, टेक द राईट डिसिजन, सिम्पल टू गो.
तर तुम्ही काय काय शिकवता आणि तुमची अकॅडमी कुठे आहे? ओके, शिकवता याच्यापेक्षा शिकवण्याचा प्रयत्न करतो असं आपण म्हणूया. कारण मुलं आपल्यापेक्षा शार्प असतात. सो माझं तसं म्हटलं तर 23 वर्षापूर्वी क्लासेस सुरू केले तेव्हा बऱ्यापैकी सगळेच सब्जेक्ट शिकवायचो, कारण त्यावेळेस ती शिकवणी असते. मग आपण छान जमिनीवर बसतो आणि मग सगळ्यांना शिकवत असतो. इथून सुरू झालं. पण आता कोर कॉम्पिटन्सी म्हटलं तर अकाउंट्स, कॉस्टिंग, FM. क्लासेसमध्ये सगळेच विषय शिकवले जातात कॉमर्सचे 11-12 पासून सगळे CA, CMA, CS, ACCA. माझा विषय आवडता अकाउंट्स, कॉस्टिंग, FM मी शिकवतो. CA असूनही टॅक्सेशन शिकवत नाही, कारण फॅकल्टीज आहेत ते शिकवत असतात. हां. तर आणि अकॅडमी हेड ऑफिस नाशिकमध्ये आहे. आता एक्सपान्शन मोडमध्ये आहे, त्यामुळे काही ब्रँचेस, काही फ्रँचायझीसमुळे आता हळूहळू वटवृक्षाची मुळं पसरत आहेत. तो प्रयत्न करतोय की कॉमर्समध्ये येण्याच्या इच्छा असणाऱ्या आणि कॉमर्सचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोचावं, त्याचा हँडहोल्ड करावा आणि त्याच्या स्वप्नांपर्यंत त्याला घेऊन जावं. यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो. PPA ची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतचा प्रवास कसा होता तुमचा? PPA हे नाव सुद्धा खरं 3 वर्षानंतर दिलं गेलं. पंचाक्षरीज प्रोफेशनल अकॅडमी. म्हणजे मला एकाने खूप छान सांगितलं. मी काय सुरुवात केली होती त्यावेळेस मित्रमैत्रिणींना शिकवणं, मग त्याच्यानंतर ज्युनियर्सला शिकवणं, स्टडी रूमच्या पायऱ्यांमध्ये चालणारी ती आमची छानशी शिकवणी. मग त्या स्टुडंटनी असं सांगितलं की जर दादा तू शिकवतोयस एवढं छान, तर मग तू, आणि त्यावेळेस मी CA फाउंडेशन पास झालो. जसं मी आधी सांगितलं, जेव्हा मी कॉमर्सला आलो तेव्हा स्वप्न एकच होतं, छान नोकरी, मस्तपैकी गाडी बंगला आपल्याला कंपनीज देणार आहे. पण तिकडे गेलोच नाही. म्हणजे आमच्या भाषेत ती बॅलन्स शीट टॅलीच झाली नाही. आणि मग तेच जे कोणी ज्युनियर होते ते मागे लागले. मग वाड्यामध्ये सुरू झालेला क्लास. पहिले 2-3 महिने पंखही नव्हते, तेवढ्या गरमीमध्ये बसा. पण ती जी एक मजा वेगळी होती शिकवण्याची, त्याच्यामुळे हे सगळं होत गेलं. तर मी नेहमी म्हणतो की आम्ही असे शिक्षक आहे की 23 वर्षामध्ये स्वतः हाताने रंग दिलेल्या ब्लॅकबोर्डपासून तर आजकालच्या डिजिटल बोर्डपर्यंतची सगळे चेंजेस बघितलेले आम्ही शिक्षक आहोत. त्यामुळे आता डिजिटल युग आलेलं आहे. पण ज्यावेळेस शिकवत होतो त्यावेळेस पण एक मस्त टर्निंग पॉईंट आला, कारण मी CA आणि CMA झालो. त्यावेळेस नाशकात फक्त 13 जण CA झाले होते जेव्हा मी झालो तेव्हा. त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये डिमांड खूप होती आणि सप्लाय काहीच नव्हता. सो छान नोकऱ्यांच्या ऑफर्स आल्या. 2 वर्ष झाले होते क्लासेस सुरू करून, 2-3 वर्ष. मग आता विचाराला काय करायचं? 15-1 दिवस ते वादळ डोक्यामध्ये घोंगावत होतं. काय करू, काय करू? लग्न झालेलं होतं. मग फिक्स पॅकेजचं एक आकर्षण असतं, मंथ एंडला छान सॅलरी मिळेल. 15 दिवस मन इकडे-तिकडे तळ्यात मळ्यात करता करता शेवटी वडिलांनी शेवटचा कॉल दिला. तुझ्या मनाला जे आवडेल तेच कर, कारण तिथेच यश आहे. एवढेच एकच वाक्य ते बोलले. मग मी स्वतःच्या मनाशी बोलायला सुरुवात केली, खिशाशी बोलण्याऐवजी. आणि मग मन म्हटलं क्लासेसमध्येच आपण राहूया. अँड आय एम व्हेरी हॅपी. आणि ज्या प्रकारे घडतंय आणि ज्या प्रकारे तरुणांना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचा चान्स मिळतोय, सो अशा प्रकारे ते घडत गेलं. त्यामुळे मी असं म्हणेल, हम चलते गए, लोक जुडते गए, कारवा बनता गया. वा सर, थँक्यू, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात. खरं तर असा शिक्षक एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात खूप मोठा रोल प्ले करतो आणि तुम्ही त्यातले एक शिक्षक आहात जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील. ते कितीही पुढे गेले तरी ते असे असतील की योगेश सर होते त्यांच्यामुळे मी इथे. असे काइंड ऑफ शिक्षक असतात सगळ्यांच्या आयुष्यात, तर ते तुम्ही आहात असं मला फार वाटतंय. आणि तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे कॉमर्सबद्दल माहिती, अवेअरनेस असं सगळंच दिलंय. त्यामुळे बऱ्यापैकी आमच्या प्रेक्षकांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील, त्यांना एक क्लॅरिटी आली असेल असं एक मला खरंच वाटतंय. सो खरंच थँक्यू, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात. रादर मी तुम्हाला माझ्यातर्फे आणि कॉमर्सतर्फे थँक्यू म्हणेन. कारण ते 3 इडियट्समध्ये तो म्हणतो हम सायन्स की तरफ से है, तसं आम्ही कॉमर्सच्या बाजूने आहोत. आणि मी असं म्हणतो नेहमी की आम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलं, जे काही संस्कार दिले, ते पुढे देणाऱ्या कुरिअरवाल्यांचं काम आम्ही करतोय. सो ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. आणि आज एवढा छान विषय, तुम्ही तसं म्हटलं तर किचकट असणाऱ्या विषयाला तुम्ही हात घातला, त्यामुळे मला तुमच्या हिमतीबद्दल नक्कीच सॅल्यूट करावं असं वाटतं. आणि आय रिअली विश की कॉमर्सबद्दल जे काही गैरसमज असतील, जे काही प्रश्न असतील पालकांच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात, ते कमी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि आय विश की एक छान करिअर सगळ्यांना मिळावं, त्यांच्या मनाच्या आवडतं करिअर मिळावं आणि ते फायनान्शियली तर साऊंड व्हावेच, हा कॉमर्सचा आशीर्वाद मी देईल. आणि मनाने आनंदी राहावे, हा एक शिक्षकी आशीर्वाद त्यांना देईल. आणि थँक्यू, तुम्ही बरेच कष्ट घेतले याच्याबद्दल. सो थँक्स अ लॉट.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या वैचारिक किडा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.